आपण हे बोकडाचं मटण आणलेलं आहे आणि पावशर आहे. आता तुम्ही झटपट बघू शकता मी कशी बनवते ते. त्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे 1 चमचा आणि मीठही टाकून घेणार आहे 2 चमचे. आता हे मटण आपण सगळं टाकून घेतोय आणि हे चांगलं आता परतून घ्यायचंय. आता सर्व हे मिक्स करून घेणार आहे मीठ हळद आणि हे राहिले. आता आपण गरम पाणी केलेले बरं का. गरम पाणी आपल्याला थोडं टाकायचं आणि 4 शिट्ट्या होऊन द्यायची. जास्त आता शिट्ट्या झालेल्या आहेत 4. तर आपल्याला हे शिजले का बघायचे. शिजले मटण खूप चांगलं शिजलेलं आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची. ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली, आलं हे टाकलेलं आहे आणि खोबरं. 3च वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या आहेत. खोबरं, आलं आणि कोथिंबीर. आता याला मिक्सरला बारीक नंतर पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे मिक्सरला आपण पेस्ट बारीक करून घेतलेली. चला आता फोडणी देणार आहेत आपण. तिखट मटण बनवायचं आहे त्यासाठी तेल टाकलेलं. मी ना माझ्याकडं बाजरीचं पीठ आहे म्हणून मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं आहे. तुमच्याकडे नसलं तरी नाही टाकलं तरी चालेल. बाजरीच्या पिठाने अजून नंतर भाजीला टेस्ट येते. अजून थोडं मी तेल घालते ह्याच्यामध्ये आणि लाल होईपर्यंत बाजरीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बाजरीचं पीठ लाल झालेले तेलामध्ये. तर आता आपण मिक्सर मधलं जे काही आलं, खोबरं आणि कोथिंबीर बारीक केलेली ना ते आता मसाला आपण चांगला परतून घेणार आहे तेलामध्ये. आपलं हे मसाला परतलेला आहे. तर एका प्लेटमध्ये मी काय घेतलंय, कांदा लसूण मसाला, मीठ आणि काळा मसाला एवढ्या 3च वस्तू घेतल्यात. आता हे आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे. आता मसाला चांगला परतून घेतलेला आहे लाल आपण. आणि हे पिवळं मटण आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. असं चांगलं परतून घ्यायचं आहे पिवळ्या रशामध्ये. आणि मी एका साईडला गरम पाणी केलेले बरं का. गार थंड पाणी कधीही ओतायचं नाहीये, गरम पाणी करूनच ओतायचं आहे. आता तुम्ही नंतर किती माणसांची भाजी नंतर करणार आहेत त्या मापातच तुम्ही पाणी टाका. हे गरम केलेलं मी नंतर पाणी टाकत आहे. जेवढ्या माणसांची भाजी बनवायची तेवढेच नंतर पाणी तुम्ही गरम करून टाकायचं आहे. आता ही बारीक गॅसवर, मंद गॅसवर आपण उकळून देणार आहे. तर बारीक जाळामध्ये मसाल्याचं तेल सुटलं जातं. आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. मी जशी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे तशी तुम्ही बनवा, खा आणि नंतर कशी वाटली ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. चला आता मग आता पुढच्या छान दुसऱ्या रेसिपीला भेटूया. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला आता पुढच्या छान दुसऱ्या रेसिपीला भेटूया.